ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज आपण चाललोय रे रोड मध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत असं एक दुकान जिथे लहान मुलांचे इतक्या प्रकारचे खेळण्याचे सामान आणि मिनिएचर वस्तू भेटतात की दुकानात गेल्यावरती कळणारच नाही काय घ्यायचं म्हणून. तिकडे जाऊन आज आपण पाहणार आहोत तिकडे काय काय मिळतं, तिकडच्या वस्तूंची किंमत काय आहे आणि कोणत्या वयाच्या मुलांसाठी काय काय प्रकारचे खेळणे आहेत हे सगळं पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आपण आता रे रोड स्टेशनला उतरलोय आणि इथून या ब्रिजवरून क्रॉस करून आपल्याला त्या बिल्डिंगच्या इकडे जायचं. त्या बिल्डिंगच्या इकडे हा बघा, हा रे रोड स्टेशन आहे. इकडून या गल्लीतून सरळ चालत जायचं. ही बिल्डिंग लागते समोर. इथून 150 मीटरवरती जायचे शॉप. त्या बिल्डिंगच्या इथला हा राईड घ्यायचा. राईड घेऊन परत पुढे एक राईड आहे ना बघा, कॉन्टिनेंटल हाईट्स म्हणून बिल्डिंग आहे, बी विंग. त्या गेटमधूनच आज जायचं आहे त्या शॉपसाठी. इकडेच आहे पुढे. आंबी किती नंबर शॉप आहे? 5 नंबर. 5 नंबर शॉपमध्ये बघूया काय काय भेटते आता तिकडे. बघा मित्रांनो, या बिल्डिंगच्या आतमध्ये आलात तरी बघा हा शॉप आहे, शॉप नंबर 5. इकडेच त्या सगळ्या वस्तू भेटतात. तुम्हाला मी आता एक एक करून वस्तू दाखवतो आणि त्यांचे रेट्स पण सांगतो. हे बघा, पहिलं बघून घ्या काय काय वस्तू भेटतात इथे. बघा लहान मुलांसाठी भांडी बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे. हे बघा प्लॅस्टिकची भांडी, मग आहे, चेअर्स आहेत, बघा ताटं आहेत. तर ते बघा इकडे वेगवेगळे डबे आहेत बघा, टिफिन बॉक्स आहेत. बघा टिफिन बॉक्स बघा केवढीच आहे. परत ते बॅग्स बघा, ते बघा इकडे सँडविच बनवायचं आहे बघा. परत इकडे पुढे आलात ते बघा इकडे पुन्हा कढई आहे. परत लाकड पोलीपाट, सुरी आहे लहान, इडलीचं भांडं आहे. हे बघा परत खेळायसाठी बघा किटकॅट. हे बघा पाणीपुरीचा सेट बघा किती भारी आहे, पूर्ण अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे. हे बघा पाणी भरायचं, बिस्लरी बघा, बिस्लरी वॉटर पाणी प्यायसाठी. तर तिकडे बघू शकता खूप भारी भारी. हा बघा अलाराम वॉच बघा केवढूच आहे, फुल अट्रॅक्टिव्ह आहे आणि हा वाचतो पण, म्हणजे प्रॉपर यात टाईम बिम दाखवतात. अलाराम सेट केला तर अलाराम पण वाजतोय. ते दाखवतो मी तुम्हाला पुढे, पहिलं वस्तू बघून घ्या. हे बघा हे बाबा आणि तो दादा असतो या दुकानात. आणि हे बघा हे दोघं खरेदी करायला लागले, शुभम आणि अभय, काहीतरी घेता येते. तर ते बघा इकडे बघा टोमॅटो आहे, ऑरेंज बघा, संत्रा बघा केवढीशी. हा बोल ना शुभम. ओव्हन कुठे आहे? हा बघा शुभम ओव्हन घे बोलतोय. काय बनवू त्याच्यामध्ये? ओव्हनमध्ये ऑलरेडी काहीतरी खायचं आहे. आता 3 मिनिटांनी माझं जेवण तयार होईल. खूप भारी भारी आहे. हे बघा इकडे बघा भांड्यांचा पूर्ण सेट आहे, मांडणी आहे पूर्ण, सोन्याचे पण आहे, सोने आणि ही आपली चांदीची. परत इकडे खाली बघा वरवंटा आहे. बघा प्रॉपर शेप त्याचं, म्हणजे त्यांनी किती अट्रॅक्टिव्ह एकदम बनवले. माणसं एकदम एडी होतील बघूनच पोरं एडी होतील. हे बघा इकडे तो गिटार बघा, आतमध्ये गिटार बघा केवढंच आहे. परत हे बघा इस्त्री आहे वरती. परत रिमोट कंट्रोलची कार आहे इकडे. परत सायकल बघा, ही सायकल बघा एवढीशी आहे, फुल अट्रॅक्टिव्ह. पूर्ण डॉलचा पूर्ण सेट आहे. हा पण होम आहे, पूर्ण किचन सेट आहे. फिनिशिंग एवढी कडक आहे की बघता लोक एडी होतील. हे बघा बॅग बघा, चेअर बघा, या लाकडाचे चेअर. काय दाखवतो शुभम? पाणीपुरी दाखवलं. हे काय KFC. हे बघ KFC बघा, खूप भारी भारीतले. इडली,
डोसा काय डोसा डोसा चीज डोसा चीज डोसा मोतीचूरचे लाडू ठीक आहे आंबे आंबे हे बघा आंबे बघा सीझन बघा आंब्यांचं सीझन मे महिन्यासाठी पार्लेजी हे बघा फिनिशिंग बघ ना मम्मी एवढी कडक आहे की लोक एकदम रेडी होतील घ्यायसाठी गुलाबजाम आहे गुलाबजाम शुभम लस्सी लस्सी पण आहे बघा हे काय आहे? काचेचं काय आहे रे हे? टी चाय हे काय पनीर टिक्का काजू कतरी हो काजू कतरी खतरनाक आहे ना काढ ना अशा बाहेर काढ ना बघायला परत हे बघ ना ह्याच्यात पण बघ ना ह्यात काय आहे? हे काय आहे? ह्यात काय आहे बघू हे बघा काचेचं आहे कुंडी बघ ना काय मस्त नाही काचेची काच अरे काय आहे पण हे काय काच काय आहे क्या काच काय आहे बाबा बोलतो आईस्क्रीम बघा हे बघा हे खोल जरा त्याच्यामध्ये फ्लॉवर पॉट बघा हे एवढी फिनिशिंग कडक आहे की फुल अट्रॅक्टिव्ह वाटतात हे खेळायसाठी भारी आहे ना हे काय आहे हे बघा याच्यामध्ये बघा पूर्ण फुलांचं सेट आहे हे बघा स्टारबक्सची कॉफी बघा स्टारबक्सची कॉफी बोरची मस्तानी बघा ओमकार बोलते बोरची मस्तानी हो काय घे काहीतरी हा हे काय हे काढ हे बघा कबाड बघा एवढूच आहे कबाड अरे बघ फिनिशिंग बघ ना ओम्याची ठीक आहे पाण्याचं बाटलं हो तुला ताण लागते ना टेलिफोन बघा केवढा आहे अट्रॅक्टिव्ह आहे केवढूच आहे ठीक आहे जग जार जार नाही ते थंड हिरवं एक्वा हा कुठे होता हे ठेव परत ते बघा पॉट्स बघा मिनी पॉट्स खूप क्वालिटी वस्तू आहेत रेट विचारलं पाहिजे हां लाव ना तर हे बघा हल्ला हे काय लॅम्प आहे ना रे हा लॅम्प तो शिमलाला लॅम्प हे बघा मिनी बॅग बघा बॅग बघ ओम्या डिटेलिंग बघ ना केवढी गेली ओम्या त्यात ते कडक दिसते एकदम अट्रैक्टिव अब जग ब मिनी जग भाई इससे पानी पी सकता है क्या आता है क्या ओके ये कैसा है भाई कितने का है 160 रुपीज ओके 160 रुपयाला आहे हा तो ओपनर पण कडक आहे हे बघा इथे ओपनर बघा कडक आहे हे बघा यात बघा आम्ही काढले बेड सेट आहे पूर्ण हे बघा हॉट बघा ही आपली गावी बनवतात ना तशी चेअर बघा काढ ना उमेद ना काढे पॅकिंग उमेदच्या लग्नात आणि अक्षयच्या लग्नात आयर करणार आहे सेम शुभमचा बर्थडे शुभमचा बर्थडे केक कापा हॅपी बर्थडे शुभम आणि शुभमच्या गर्लफ्रेंडचा बर्थडे हे बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे परत ना थांबा मी अजून तुम्हाला दाखवतो खलबत्ता दाखवलं शुभम हा नाही ना गावी वाटण नाही ना तुला हो नाही तो असं पण गावीच राहणार आहे ते बायकोला ओमकारने बघा ही सायकल काढली सायकल बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे 400 किती रुपये 450 रुपये हे बघा प्रॉपर चालते प्रॉपर आहे चालणारी आहे ह्याच्यावर आहे ते नाही ते पेंडल नाही चालत चालतो ना चालते पेंडल पण चालते हे आता कुठेतरी अटकलंय पण पॅन्डल पण चालतं. पॅन्डल पण चालत ऑइलिंग नाही झालं. किशोरकडे न्यायला लागलं ऑइलिंग करायला पण चालते बघा एकदम चालव जरा हे बघा 450 रुपयाला खूप भारी आहे खतरनाक आहे ना
बघा मित्रांनो, हा ओपनर बघा 80 रुपयाला आहे. किती अट्रॅक्टिव्ह आहे. रोटेट केलं तर अजून एक हे आहे. हा मॅग्नेट आहे. मॅग्नेट आहे ना, हे चिपकवू शकतो मॅग्नेट आपण. फ्रीजला वगैरे हे ओपन होईल नाही तुम्हाला. नॉर्मली ओपन करू. नाही असं नाही. हां त्याच्यात तसं येतो. बोला काय झालं ना घेऊ मग आपण. चल काय झालं तर घेता येईल. काढ ना बाहेर. बघा हा ओपनर बघा किती अट्रॅक्टिव्ह आहे. 80 रुपयाला आहे. हे चिपकतो. लोखंडाला चिपकता नाही. अच्छा आहे. तवा आणलाय. तवाला चिपकतंय बघा. पर वो भांडी दिखाओ. वो वो दिखाओ. हाँ वो चायनीज का भांडी. हे बघा मित्रांनो, तवा बघा. ह्यात जेवण बनवू शकतो. हे एकदम हे हेवी आहे. ये रेट क्या है इसका बाबा? कितने का है? 150 रुपीज़. रिजनेबल रेट आहे. असं पण नाही की जास्त रेट. हां रिजनेबल रेटमध्ये भेटत आहेत. आणि जर तुम्हाला अजून त्यात जरा फिनिशिंग पाहिजे असेल तर बघा सोनेरी कलरमध्ये. इकडे बघ 35 रुपीज पासून ते पक्कड असते आपले ती सँडविच पक्कड बघा. पक्कड बघा. डबे वगैरे असेल ना कमी मध्ये 35 पासून 20 पासून असे वस्तू. हां खूप भारी भारी आहे. हे सँडविच ना, सँडविचचं दाखवलं. परत हे डबे बघ. खानवळसाठी पाहिजे असतील कोणाला तर इथून डबे घेऊन जावा. जेवण पण वाचेल. सगळं वाचेल. अर्ध्या अर्धी चपातीत पोट भरेल सगळ्यांचं. हे शुभम घे काहीतरी. ओमेच्या लग्नात भांडी इथूनच घ्यायची बोलते. जे गावी हे असतं ना खलबत्ता. हा कलबत्तावाला फंडा तो. हे बघ ना इथे वेगळं आहे. तो बघ वरवंटा पण आहे. हा बघ पाटा असतो ना. हां पाटा वरवंटा. त्याच्या वरचं कुठं आहे ते? गोल मारायचं, गोल फिरवायचं. गोल हेच फिरवायचं. हां खतरनाक ना. हे बघा हे किती रुपयाला आहे माहिती आहे का? हे कितीला आहे मॅम? 30 रुपये. रेट 45 रुपीजला आहे. खूप भारी आहे. हे बघा आबाईनी डाईटसाठी पीनट बटर घेतलं आहे. न्यूट्रेलाचा नटेला. सॉरी जामीनी घरी वापरायसाठी घेतलं आहे. डबा घेतला आहे कामावर जायला. पक्कड घेतले आणि गॅस सिलेंडर आणि गॅस घेतलं. तर बघूया इकडे काय भेटतं. बघा इकडे पण भारी भारीतले किचन आहेत. पर्स बघ. पर्स घेऊया का रे? पर्स नको. पर्स पण भारीतली आहे. कितीला आहे ओव्हन? कितीला आहे? 200 रुपये. तर बघा मित्रांनो 200 रुपयाला ओव्हन आहे. लाईट पेट्टी आहे याच्यामध्ये. तर बघा कडक आहे यार. किचनला कडक आहे. हेल्मेट बघा. हेल्मेट 80 रुपये. हेल्मेटमध्ये पण लाईट पेट्टी का? नाही. हां पर्स आहे. हे बघा ओव्हन आहे. हे झाले दाखवले. ठीक आहे. काय माहिती. किचन आहे 80 रुपयाला. खूप रिजनेबल रेटमध्ये इकडे वस्तू भेटत आहेत. या एकदा विजिट करा आणि लहान मुलांसाठी खूप खूप खेळणी घेऊन जावा. हे बघा मांडणी सेट बघा. हा 4000 रुपयाचा सेट आहे. पण खूप हेवी आणि खूप फिनिशिंग केलेली आहेत. तसं प्रॉपर फील येईल की ही घरातली मांडणी आहे म्हणून यूज करायसाठी वापरण्यात येईल अशी. बघा मित्रांनो हे बघा टोस्टर बघा केवढंच आहे. टोस्टर किती रुपयाला आहे माहिती का? 40 रुपयाला आहे. टोस्टर बघा 40 रुपयाचं आहे. हे बघा पोलीपाट बघा. पोलीपाट किती रुपयाचं आहे? 65 रुपयाचं आहे पोलीपाट. परत हे बघा काय आहे? टोप आहे. परत हा बघा डब्बा आहे. अजून हे बघा किटली आहे चहाची. प्रत्येक वस्तूच्या वरती त्याची किंमत पण लिहिलेली आहे. हे बघा इकडे आहे बघा रेडिओ बघा. परत रिमोट कंट्रोलची कार आहे. गिटार आहे. ही कार बघा. ही कार खूप सुंदर आहे. परत हेलिकॉप्टर पण होता इथे एक. हेलिकॉप्टर कुठे गेला? हेलिकॉप्टर आत्ता घेऊन गेला एक जण. परत ही बघा ही कार बघा. खूप भारी भारीतल्या वस्तू आहेत. हे बघा परत ओंकारने काहीतरी आणले इकडे.
इस्त्री इस्त्री बघा मित्रांनो, जुन्या काळातली इस्त्री. अरे वा, अरे पूर्ण, अरे हेवी आहे उम्या. हेवी हा, इस्त्री करायची असेल मित्रांनो तर हे बघा, शुभम इस्त्री बघ भावा, कोळसा टाकून, कोळसावाली इस्त्री आहे, कोळसा टाकून. नाही ना, काल त्याला इस्त्री मागितली तर नव्हती, त्या अक्षराला द्यायला पाहिजे इस्त्री. आणि हे काय आहे, समई नाही, फिर हंड्यावर हंडे. ओ, हांड्यावर हांडे 4. हा, हे असं साताऱ्यात देतात लग्नाला. त्या तुझ्या लग्नाचा हाच आहे रे आमच्याकडून. रुपवतामध्ये. हा? हे बघा, इकडे खूप भारी भारीतल्या वस्तू आहेत. या, विजिट करा आणि तुमच्या बाळांसाठी घेऊन जावा. खूप रिझनेबल रेटमध्ये आहे. किंवा शोकेस मध्ये ठेवू शकतो बाळांना. शोकेशमध्ये, हां, म्हणजे घरात अट्रॅक्टिव्ह वस्तू असं ठेवायच्या असतील ना, तर शोपीससाठी पण भारी भारीतले आहे. शुभमने घरासाठी एवढी भांडी घेतलेत, बोलते घरी नेतो जरा, घरातले शिवे नाही देणार. 165 रुपीज झालेत आमचे. हे बघा या सामानाचे. हे बघा काय, और घड़ी भी दिखाओ ना, जो अलार्म बजता है वो, क्लॉक वो जरा बताओ जरा कैसा बजता है. मित्रांनो, घड्याळ बघा, घड्याळ पण खूप भारी आहे. ये जरा बजा के दिखाओ ना, बजेगा ना, ये चालू है ना, चालू करके दिखाओ ना, ओपन करो ना. सेल नहीं है, बिलिंग के बाद दे देंगे ना. हाँ दे दो. दे दो बिल करो ना. हा अलार्म वाजतो. हे बघा, हॉकी नाही काय, हे गोल्फ 315 रुपये. अभय दादा आता अलार्म लावत आहेत, उद्या सकाळी लवकर उठून जिमला जायचे. बजा किती का बाय भाऊ, आपल्याला दाखवते कसं चालू करायचं ते. अलार्म लगा रहा है अभी, अलार्म लावतोय बघा. कोणाचा चेहऱ्यावर 12 वाजलेत. अबे बोलते त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. तो बोलतो मला मराठी समजत नाही, हा मराठीत बोलतोय. हा बघा, अलार्म वाजतोय बघा असा. मतलब हे काय दबत नाही. तो बंद कैसा करने का. ये अलार्म, ये टाइम, अलार्म ऑन, बैटरी. मैं बंद कैसे, तो कंटिन्यू बजेगा क्या, बंद कैसे करने का. बताओ जरा ऑफ कैसा करने का. तर तुम्हाला यामधली कोणती गोष्ट आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.